लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असताना भाजपा नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर करून आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केलंय. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांची गृहमंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केले. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला पाठवलेल्या तक्रारीत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणतात की लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित एका बैठकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून एका समाजाच्या काही व्यक्तींवर कोविड काळात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ते गुन्हे मागे घेऊ चिंता करण्याचं काही कारण नाही असे त्या बैठकीत उपस्थितांना आश्वासित केलं. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीनं प्रलोभन देणं, आश्वासन देणं हा आचारसंहितेचा भंग आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्य सरकारच्या समितीने शिफारस केल्याशिवाय हे गुन्हे मागे घेता येत नाहीत. तरीही मतदारांना प्रलोभन देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन देऊन मतदारांची दिशाभूल केली. आतापर्यंत या समाजातील व्यक्तींवरील गुन्हे का मागे घेतले नाहीत? आता निवडणुकीच्या दरम्यान या गुन्ह्यांची आठवण कशी झाली? फडणवीस गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन देण्यासाठी निवडणुकीची वाट पाहत होते का, असे प्रश्न उपस्थित करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर केल्याचं स्पष्ट दिसतंय. फडणवीस यांना गृहमंत्री पदावरून तात्काळ दूर करावे, तसेच सोलापूरचे भाजप उमेदवार राम सातपुते यांची उमेदवारी रद्द करा अशी तक्रार काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली, असं मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले. आज देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाचा गैरवापर निवडणुकीमध्ये मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी केला. सोलापूरचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की असे असे गुन्हे दाखल झालेले आहे, ते आपल्याला गुन्हे काढून टाकले पाहिजे. यांनी स्पष्टपणे सांगितलं की हो, ते गुन्हे काढून टाकू आपण, त्याची काही चिंता करण्याचं काही काम नाही. सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे, एक निकाल आहे आणि तो असं सांगतो की समिती लावून मग समितीनी शिफारस केल्यानंतरच कुठले जर गुन्हे असतील तर ते परत घेतले पाहिजे. हे काम निवडणुकीच्या दरम्यान अशा पद्धतीनं प्रलोभन देणं हा आचारसंहितेचा भंग आहे. आणि आतापर्यंत आपण का नाही काढले? मग निवडणुकीची वाट पाहत होतात का? हे स्पष्टपणे दिसत आहे. पदाचा गैरवापर झालेला आहे. आमची निवडणूक आयोगाला विनंती आहे, देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या गृहमंत्री पदापासून तात्काळ दूर करावं. महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस जी ने आदर्श आचार संहिता का उल्लंघन किया है, अपने पद का, गृहमंत्री पद का दुरुपयोग किया है. राम सातपुते जो कि सोलापुर के उम्मीदवार है लोकसभा के, उन्होंने उन्हें फोन करके कहा कुछ लोगों पे 353 का गुना दाखिल है कोविड के जमाने से, उसे वापस लेना है. फोन पर उन्होंने कहा हाँ हम जरूर वापस ले लेंगे, कोई चिंता करने की बात नहीं है, ये पक्का है. तो इसमें दो चीजें हैं. पहले तो सर्वोच्च न्यायालय ने एक वर्डिक्ट में ये कहा है कि ऐसे गुनाह वापस लेने के लिए एक समिति होगी और समिति के सिफारिश के अनुसार, उसके रिकमेंडेशन के अनुसार ही इसको वापस लिया जा सकता है. तो फिर चुनावों को सामने रखकर ऐसी बात करना आदर्श आचार संहिता का उल्लंघन है और मतदाताओं को प्रभावित करने की बात है. सीधा सीधा साफ साफ दिखता है. हमारी चुनाव आयोग से ये विनती है कि इन्हें इनके गृहमंत्री पद से तत्काल दूर किया जाए, इनके ऊपर एक्शन लिया जाए, क्योंकि इन्होंने अपने पद का दुरुपयोग किया है. पूर्वा परिवाराचे संस्थापक, पूर्वा डिस्ट्रीब्युटर्ससह अनेक फर्मचे संचालक, जिद्द, चिकाटी, मनमिळावू, दानशूर आणि नव्या प्रकल्पातून युवकांना रोजगार निर्मिती करणारे पूर्वा परिवाराचे प्रमुख माननीय श्री श्रीधर मामा रामचंद्र वडनार यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. श्रीधर मामा, आपल्याला उत्तम आरोग्य व आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही सदिच्छा. तसेच पूर्वा मेडिकल एजन्सी या फर्मचे 5व्या वर्षात पदार्पणानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक पूर्वा परिवार व पूर्वा डिस्ट्रीब्युटर्स परिवार, समस्त सदस्य व सेवक वर्ग.